आज मंथनच्या डब्याला आप्पे बनवून दिले होते आणि त्यानंतर मग आम्ही दोघांनी इथं मिळून नाश्ता केला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जागर आदिशक्तीचा हा लोकमत सखीचा कार्यक्रम होता, तर त्या कार्यक्रमाला मी गेलेले होते. अगोदर वाटलं की आपण सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा, पण ठरलं काही नव्हतं, त्याच्यामुळे काही प्लॅनिंग नव्हतं केलेलं. पण म्हटलं जाऊ दे, आपण जरा हा कार्यक्रमाचा अनुभव एन्जॉय तरी घेऊ. इथं माझ्या मैत्रिणींनी छान असं देवीचं रूप सादर केलेलं होतं. फॅशन शो आणि देवीचीच गाणी निवडून सोलो डान्स असा होता. तर 20 ते 40 वयोगटातल्या महिलांचा वेगळा ग्रुप होता आणि 40च्या पुढच्या वयोगटातल्या महिलांचा ग्रुप वेगळा होता. इथे आल्यानंतर ज्या स्त्रियांनी भाग घेतला होता त्या सगळ्यांचा कॉन्फिडन्स बघून खरंच खूप भारी वाटत होतं. कुठलीही कला सादर करायची असेल तर कॉन्फिडन्स हवा, प्लस स्टेज डेअरिंगसुद्धा आपल्याला हवा आणि ते सगळं आपण ह्या गोष्टीतूनच शिकत असतो. अक्षरशः नवरात्रीतलेच दिवस आठवत होते सगळ्या स्त्रियांना, बाकीच्या ज्या बघणारे आम्ही सगळेजण होतो त्यांना. खूप सुंदर इथं सगळ्यांनी सादरीकरण केलं होतं. नंबर कुणालाही मिळो, पण जे स्टेजवर जाऊन परफॉर्मन्स करणं एवढ्या सगळ्या लोकांसमोर हे करणं त्याला खरंच धाडस लागतं आणि सगळ्यांचे छान छान कन्सेप्ट होत्या वेगळ्या वेगळ्या, त्यामुळे खूप सुंदर वाटत होता. त्यानंतर ह्या काकूंचा डान्स मला खूप जास्त आवडला. तसं सगळ्यांचा आवडला, पण ह्यांचा जास्त आवडला. त्यांचं 40च्या पुढच्या ह्या वयोगटातल्या होत्या आणि त्यांचं गाणं इतकं सुंदर होतं आणि त्यांनी सादरीकरणसुद्धा खूप सुंदर केलं. त्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन खरंच खूप छान वाटत होते. त्याच्यानंतर मग त्यांचं गाणं वगैरे झाल्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि मग इथं आम्ही बॅट बॉल खेळत होतो. पहिल्यांदाच मी हेल्मेट घातलं होतं बॅट बॉल खेळताना, कारण मंथनचे बॉल बरेचदा 2-3 वेळा मला लागलेला होता. आता परत त्याचा बॉल लागू नये म्हणून मी हेल्मेट घातलेलं होतं. कसा वाटला हा मिनी ब्लॉग नक्की सांगा. बाय बाय.